कदम आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी दादांनी आपले विचार आणि पर्याय समाजापुढे मांडलेले आहेत आणि समाजाने सुद्धा ते पर्याय आणि विचार सुद्धा या ठिकाणी स्वीकारलेले आहेत। दादा तुम्ही कुठून आलेला आहात? गेवराई तालुका बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामधून आलेले आहेत। दादांनी जो निर्णय घेतला तो निर्णय तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे। आज समाज एक मराठा बांधव म्हणून जर एखादा उमेदवार दिला तर त्याच्या प्रचाराला या ठिकाणी तुम्ही स्वतः जाणार आम्ही का? खंबीरपणे साथ देऊ, त्यांना खंबीरपणे उभा राहू। एकजुटीला मराठा समाज नाही, बहुजन समाज, दलित समाज सुद्धा दादाच्या पाठीमागे आहे। अगदी बरोबर। फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाज बांधव सुद्धा आमच्या पाठीमागे आहेत, हा विश्वास या ठिकाणी आमच्या दादांनी व्यक्त केलेला। दादा तुमचं काय नाव आहे? महादेव रक्ते, तालुका जिल्हा बीड। अगदी बरोबर। इथून आलेलो मी। दादांनी जो निर्णय दिलाय एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि या सरकारला धडा शिकवायचा आहे। ज्या सरकारने आम्हाला आरक्षणाच्या आतापर्यंत 8 महिन्यापासून भूलथापा दिल्यात, त्या भूलथापांना बळी न पडता आज मराठा समाज पूर्ण संघटित होऊन महाराष्ट्रात जे दादांनी सांगितलं 17-18 लोकसभेच्या सीट मराठा समाजाच्या प्रबल दावेदार आहेत आणि ते विजय होऊ शकतात। दादांनी जो एकच उमेदवार दिला त्याबद्दल सर्व मराठा समाजाच्या वतीनं आम्ही दादांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि मराठा समाजाला दिशा दाखवली आज की एकच उमेदवार उभा करून तो निवडून आणायचा आहे। मराठा समाज, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, इतर ओबीसी समाज असेल, हा पूर्ण ताकदीने मराठा उमेदवाराच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे जास्तीत जास्त लोकसभेचे खासदार कसे निवडून येतील आणि त्यासाठी दादाची पूर्ण एका उमेदवारासाठी एका जिल्ह्यात एक सभा होणार आहे। पूर्ण महाराष्ट्र सभेच्या तयारीला लागलेला आहे की दादांची सभा ही त्या उमेदवाराची विजय सभा असेल, एवढं बोलतो। धन्यवाद। खूप छान विचार मांडलेले आहेत आणि आपण निश्चितच आपल्याला ही निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर आमचा एक बंधू आहे, त्या बंधूने या ठिकाणी पिल्या काय नाव आहे तुझं? रामराजे यादव। कुठून आलाय तू? येरमाळा। येरमाळा तालुका जिल्हा? तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद। अगदी बरोबर। इकडे सुद्धा दाखवा बघा, एकदा आमचे बंधू आहेत, एकदा बॅनर इकडे किरण कॅमेरा इकडे फिरवा। आपण पाहिला असेल, किरण इकडे घ्या कॅमेरा, आपण पाहिला असेल आमचा दादा करमाळ्यावरून या ठिकाणी आलेला आहे, येरमाळ्यावरून या ठिकाणी आलेला आहे आणि दादांचे फोटो या ठिकाणी स्वतः काढलाय का बिल तू? जोरदार टाळ्या वाजवा आमच्या भावासाठी। काय नाव आहे मित्रा तुझं? रामराजे यादव। रामराजे यादव या ठिकाणी आमचा छोटा भाऊ आहे, त्या ठिकाणी तो खास बॅनर घेऊ म्हणजे दादांचा फोटो स्वतः या ठिकाणी त्यांनी स्केच केलेला। काय नाव आहे दादा तुमचं? माझा आहे जरांगे पाटील नाव। जरांगे पाटीलच का? जरांगे पाटील। आमचा जरांगे आपण पाहिला असेल या ठिकाणी आणि त्यांनी सुद्धा बॅनर आहे जयेश पोकळे पाटील। मी आहे संभाजीनगरचा, जरांगे पाटलाचा पहिल्यापासून सेवक आहे आणि आम्ही सेवकच राहू, समाजासाठी गद्दारी करणार नाहीत। अगदी बरोबर आहेत। ह्या आपल्या सगळ्या समाज बांधवांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा।